या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून आहे। पुण्यात गर्भवतीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाची आज पुण्यामध्ये बैठक आहे आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारचा अहवाल सादर करण्यात येणार आहे। या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। या बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत। त्यामुळे महिला आयोग नेमकी काय कारवाई करणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल आणि त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। या पाठोपाठ आपण जर बघितलं तर नेमका अहवालामध्ये काय ठपका ठेवलाय बघूया। पेशंटला ऍडमिट करून न घेणं ही सर्वात मोठी चूक आहे। चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती हा ठपका बघायला मिळतोय। समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल आरोग्य विभागाला सादर झालेला आहे। सविस्तर अहवाल तयार करण्याचे समितीचे काम सुरू आहे। पुढे 2 दिवसात समिती सविस्तर अहवाल सुद्धा सादर करणार असल्याचं कळतंय। रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्र, वैद्यकीय तपासण्याचे अहवाल याचा समिती अभ्यास करणार आहे। आणि यानंतर आणखी एक बातमी या प्रकरणासंदर्भातलीच आहे। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून 4 उच्चस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली आहे। या समितीचा अहवाल आल्यावरती दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलेली आहे। साहेब असतील किंवा आपले आरोग्य मंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी 4 सक्षम लोकांची टीम चौकशीसाठी नेमलेली आहे आणि लवकरात लवकर 3 ते 4 दिवसात त्याचा अहवाल द्यायचा सांगितलेला आहे। तो अहवाल आल्यानंतर निश्चित जेवढी कडक कारवाई त्याच्यावर करता येईल ती करण्याचा प्रयत्न राहील। तर आता या प्रकरणासंदर्भात आज बैठक सुद्धा होणार आहे, हा अहवाल सादर केला जाणार आहे। त्यामुळे या प्रकरणात नेमका आज काय घडतं, कायदेशीर कारवाई केली जाते का हे बघणं महत्त्वाचं असेल। मात्र याशिवाय राज्यभरात नेमकं काय घडतंय त्या बातम्यांचा आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। डहाणू नगर परिषद हद्दीमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या जी ती वाढते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अनेक कुत्रे रेबीजग्रस्त असल्याचा संशय व्यक्त होतोय। वेळोवेळी चावण्याच्या घटना घडतायत। सोलापूरमधील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसलाय। यामध्ये पेरू, आंबा या फळांचं मोठं नुकसान झालंय। दिनकर पवार या शेतकऱ्यांचं पॉली हाऊस जमीनदोस्त झालंय। सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं। तब्बल 2 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली। काही वेळासाठी वीज पुरवठा खंडित झाला। मुसळधार पावसाचा केळी आणि काजू पिकाला फटका बसला। अमरावतीमध्ये 15 नवीन एसटी बसेस प्रवासी सेवेमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत। तर आमदार रवी राणा यांनी राजापेठ एसटी डेपोतून एसटी बस चालवून शुभारंभ केला। दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी बसेसची मागणी पूर्ण केल्यानं त्यांचे आभार मानले। नागपूर शहरामध्ये झालेल्या हिंसाचारातील पीडितांना जिल्हा प्रशासनाकडून मदत निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झाली आहे आणि या हिंसाचारातील मृत इरफान अन्सारीच्या कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे। घराच्या नुकसानीपोटी 20,000 रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आलेली आहे। ठाणे, कल्याण आणि भिवंडी खाडीपात्रामध्ये बेकायदेशीररित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। एप्रिल 2024 ते मार्च 25 दरम्यान 109 रेतीच्या कुंड्या, हौद आणि सक्शन पंप असे अंदाजे 3 कोटींचे साहित्य जप्त झाले। ही माहिती प्रशासनानं दिलेली आहे। नागपूरमध्ये बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे महापालिकेच्या 5 रुग्णालयांमध्ये जवळपास 700 लोक उपचार घेत आहेत। तरी देखील प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाहीये। यामुळे नागरिक आता आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळतंय।
आपल्या पिल्लांना दूध पाजणाऱ्या एका कुत्रीवर बिबट्यानं हल्ला केलाय. तिला जबड्यामध्ये पकडून बिबट्यानं फरफटत नेलं, पण आपल्या पिल्लांसाठी कुत्रीने बिबट्यासोबत झुंज दिली आणि आपली सुटका करत पुन्हा पिल्लांना दूध पाजण्यासाठी आली. मुंबईमधल्या आरे परिसरातील ही घटना आहे, तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. जळगावच्या अंमळनेर तालुक्यामध्ये जुनोने शिवारातील वनक्षेत्राला अचानक आग लागली आहे. तर आगीमध्ये 22 हेक्टरवरती वनक्षेत्र जळून खाक झालं. अंमळनेर नगर परिषदेचे 2 अग्निशमनच्या गाड्या आणि वन कर्मचारी गावकऱ्यांनी मिळून आग विझवली. आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अस्पष्ट आहे. अकोल्यातल्या दहिगाव शेतशिवारामध्ये उभ्या गहू पिकाला आग लागलेली आहे. गजानन इंगळे यांच्या शेतातील गहू पीक जळून खाक झालं. इंगळे यांचा 4 एकरमधील गहू पूर्णतः यावेळेस जळालेला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे. तिकडे वाशिमच्या कारंजामध्ये महात्मा फुले चौकातल्या महावितरणच्या डीपीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यावेळेस अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं, मात्र डीपी जळून खाक झाली. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. अंबरनाथमध्ये माजी नगरसेवकाच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली असल्याचं बघायला मिळतंय. याशिवाय आपण जर बघितलं तर या प्रकरणात 3 हल्लेखोरांना बेड्या सुद्धा ठोकण्यात आलेल्या आहे. उर्वरित हल्लेखोरांच्या मागावरती 4 पथकं रवाना करण्यात आलेली आहे. खेड तालुक्यामध्ये एका विवाहित प्रेमी युगलानं आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी या ठिकाणी डिंबे धरणाच्या कालव्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. विवाहबाह्य नात्यातील वादातून हा जीवघेणा निर्णय त्यांनी घेण्यात आला अशी प्राथमिक माहिती दिलेली आहे. प्रेमाचं हे दुःखद रूप पाहून परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असल्याचं देखील बघायला मिळतंय. बीडमध्ये प्रेम प्रकरणातून शॉर्ट फिल्म बनवणाऱ्या युवकावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आलेले. वार इतके जोरदार करण्यात आले की यामध्ये तरुणाचा मृत्यू झालेला. या घटनेनंतर मृत तरुणाच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार 4 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. बीड जिल्ह्यातील धावडी गावामध्ये एकाच दिवशी 2 दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 युवकांचा मृत्यू झालाय. यामध्ये एका घटनेत एकानं आत्महत्या केली, तर दुसरा युवक तलावात पोहण्यासाठी गेला असताना बुडालाय. तिकडे सोलापूरमधील करमाळा तालुक्यामध्ये किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली. वाद विकोपाला गेला, त्यामुळे पतीने टोकाचं पाऊल उचललं. युवराज आणि रुपाली शेरे असं या मृत पती पत्नीचं नाव आहे. तर आई वडिलांच्या या भांडणामध्ये 4 वर्षांची चिमुकली मात्र पोरकी झाली आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आता स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. शासकीय बंगल्यावर काल रात्री 11:15च्या सुमारास त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असं देखील सध्या सांगितलं जात आहे. नागपूरमध्ये गोरेवाडा बायपास रिंग रोडवरती 2 ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यावेळेस ट्रक रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन धडकलाय. दरम्यान कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यातील लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते. रायगडच्या पेणमधील तारा गावाच्या हद्दीमध्ये महामार्गाच्या पुलावर भीषण अपघात झाला. यावेळेस विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने 2 मोटरसायकल आणि रिक्षाला धडक दिली. अपघातात मोटरसायकल पुलावरून 30 फूट खाली पडली, त्यामुळे चालक मात्र गंभीर जखमी झालाय.
बुलढाण्यातील शेगाव खामगाव मार्गावरती क्रेटा कार आणि दुचाकीची धडक झाली आहे. या अपघातामध्ये 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. या प्रकरणी क्रेटा कारमधील चालक आणि त्यांच्या सहकार्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान कारमध्ये 70 लाखांची रोकड आढळलेली आहे. पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. ठाण्यातील बड्या बिल्डरला नेरळमध्ये अटक करण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये विजय इस्टेटचे मालक असलेले अतिफ गाला यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली असल्याचं बघायला मिळतं. याशिवाय जर आपण बघितलं तर नेरळमध्ये विजय इस्टेट या नावानं सदनिका बांधल्या जात होत्या. पैसे देऊन देखील घर न मिळाल्यानं तक्रारदारांनी रेडाकडे तक्रार केली. त्यानंतर गाल यांना अटक झाली आहे. तिकडे डोंबिवलीमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालण्यात आलेला आहे. ग्रोथ अप इंडिया आणि अर्धयुक्ती कन्सल्टिंग कडून कोट्यवधींची फसवणूक केली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांनाही अटक केलेली आहे. पुण्यात सरकारी नोकरीचा आमिष दाखवत 30 जणांना आर्थिक गंडा घालण्यात आलाय. महसूल विभागात सचिव असल्याची बतावणी करत एका तरुणानं क्लार्कच्या सोबतीने फसवणूक केलेली आहे. गुन्हे शाखा पथकानं या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातल्या शेळके वस्ती येथून एक मुलगी बेपत्ता झाली आहे. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर बिब्वेवाडी पोलिसांनी अवघ्या 2 तासांमध्ये मुलीचा शोध लावला. बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव दिव्या कमलाकर मसाळे असं आहे. पुणे अहिल्यानगर हायवेवरती महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र चोरांनी लंपास केलं. ही महिला तिच्या हॉटेलच्या काउंटरवरती बसलेली. त्यावरून एका तरुणानं वस्तू खरेदीच्या बहाण्यानं ही चोरी केली. अकोल्यामध्ये रेल्वे जागेमध्ये आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला लागून असलेल्या जागेत गांजाची लागवड करण्यात आली. MIDC पोलिसांना याबाबत माहिती मिळताच कारवाई करत गांजाची झाडं उद्ध्वस्त करण्यात आली. आणि यानंतर एक मोठी बातमी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सरकारी शुल्कावरती डल्ला मारत असल्याचं समोर आलं. टाइम्स ग्रुपच्या बातमीनुसार सरकारी इमारती, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामांमधून मिळणाऱ्या शुल्काची निम्मी रक्कम स्वतःच्या खिशात टाकली जाते. या अधिकाऱ्यांनी सुमारे 12.5 कोटी रुपये आपसात वाटून घेतले असे ताशेरे कॅगने मारलेले आहेत. मात्र तरीही शुल्कावर अधिकाऱ्यांकडून डल्ला मारणं सुरू असल्याचं देखील बघायला मिळतंय. आणि यानंतर पुढे इतर बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. बाईक टॅक्सीवरती परिवहन विभागाकडून नियमावलीवर काम सुरू आहे आणि ही नियमावली तयार केल्यानंतर बाईक टॅक्सी सुरू केली जाणार आहे. या नियमावली आधीच रॅपिडोने आता बाईक टॅक्सीची राईड सुरू केली आहे. या रॅपिडोवरती गुन्हा दाखल करण्यात येणार अशी माहिती परिवहन विभागानं दिली आहे. जळगावमधल्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये सोन्याचे दर 3,113 रुपयांनी घसरले. चांदीचे दर तब्बल 12,360 रुपयांनी कमी झाले आहेत. राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चाललाय. उकाड्यानं नागरिक हैराण झाले. अनेक जिल्ह्यांमधील तापमानानं 40 ओलांडले. या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिनाभरामध्ये 30 जणांना उष्माघाताचा झटका बसलाय. मुंबईमध्ये असह्य उकाडा सहन करावा लागतोय. पुढील 2 ते 3 दिवस तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला. रविवारी कुलाब्यात 33.7 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.
पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय घटनेनंतर राज्य सरकारकडून राज्यातील खासगी दवाखान्यांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येतोय. त्यानुसार आता राज्यातील दवाखान्यांचं कामकाज होईल. जे दवाखाने चुकीचे वागतील त्यांच्यावरती कडक ॲक्शन सुद्धा घेतली जाणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आता दिलेली आहे. पुण्यातल्या विश्रांतवाडीमध्ये मंगेशकर रुग्णालयाविरोधात आता काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे. भीक मागो आंदोलन केलं जाते. विविध मागण्या शासनाकडे मांडल्या. दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी तातडीने तपासणी करून अहवाल सादर करावा, ही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जाते. राज्याचा इतिहास मुलांना कळवा यासाठी सरकारनं राज्यातील शाळांमध्ये राज्यगीत वाजवण्याची सक्ती केली. आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये राज्यगीत सक्तीचे करत या निर्णयाची व्याप्ती वाढवली. शालेय शिक्षण विभागानं सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजलं पाहिजे असे निर्देश दिलेले आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवचलं. सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही, वॉचमॅन शिपायांना मारून आंदोलन होतंय काय असा सवाल राऊतांनी केलाय. लातूरमध्ये पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केली असल्याचं बघायला मिळतंय. जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र हा चोर गटारामध्ये लपला. पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलं आणि मग चक्क वॉशिंग सेंटरवरती पाण्यानं त्याची धुलाई केली. संभाजीनगरमधल्या मयूर पार्क परिसरामध्ये एकावरती चाकूनं हल्ला झालाय. किरकोळ वादातून हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यामध्ये विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झाला, तर वरुण भिल्लारे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर चौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयतानं हल्ला केला. पोलिसांनी यावेळेस दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा 12 तासांमध्ये माज उतरवला. ज्या चौकात कोयतानं हल्ला केलाय त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड काढली. सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे. नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोटी भाभीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झालाय. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे. युवराज पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. दरम्यान युवराज पाटीलने छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींसोबत फोनवरून संभाषण केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. बरं, बातमी महत्वाची आहे. एक कार, 1 तास आणि तब्बल 10 चालान. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या या कारवाईची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती एका कारवर परिवहन विभागानं ही कारवाई केली आहे. या कारच्या चालकानं सीट बेल्ट लावला नाही, त्यामुळे एका तासात त्याला 10 चालान पाठवण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास 24 तासात एकच चालान आकारलं जातं. मात्र या कारवाईनंतर परिवहन विभाग सामान्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप देखील मनसेकडून करण्यात आलेला आहे. आरटीओची कारवाई आपल्याला बघायला मिळते आणि या कारवाईची चर्चा रंगलेली आहे. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. उल्हासनगरमध्ये इमारतीचा सज्जा शेजारच्या घरावरती कोसळलाय. पत्रे तुटून हा सज्जा कोसळल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये 2 मुली किरकोळ जखमी झाल्या. अनेकदा तक्रार करून देखील महापालिकेने याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती जखमी मुलींच्या आईनं दिली. मध्य रेल्वेची स्थानकं चित्रपट, वेबसिरीज सारख्या आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांची पहिली पसंती ठरते. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण 7 चित्रीकरण झाले. त्यातून 40 लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील तळीराम चालकांभोवती कारवाईचा फास आवळला. अधिकाधिक तळीराम चालक हाती लागावेत या उद्देशानं वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी कारवाया वाढवल्या. हाती लागलेल्या चालकांचा परवाना आणि वाहन जप्त करण्याची सुरुवात देखील त्यांनी केली.
आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या 10 एप्रिलपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत। संयुक्त राज्य महासंघ न्यूयॉर्क या ठिकाणी मुख्यालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती महोत्सवाचं आयोजन झालं आणि या महोत्सवामध्ये राज्यभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सिडको सोडतधारकांना आता न्याय मिळवून देण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आक्रमक झालेले आहेत। त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आणि या गंभीर विषयावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली। सिडको ही आता घर बांधणारी संस्था नसून केवळ विकासक बनलेली असा आरोप नाईक यांनी केलेला आहे। ठाण्यात अधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे 20,000 विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना महापालिकेने दिलासा दिलेला आहे। त्यांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये देखील प्रवेश देण्यासाठी पालिकेने समिती तयार केली आहे। शिक्षणापासून कुणी वंचित राहणार नाही अशी खबरदारी ही समिती घेणार आहे। पुण्यात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये श्री संत तुकाराम शेतकरी पॅनलने विजय मिळवलेला आहे। यावेळेस कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। धुळ्यात 42°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली। अवकाळी पावसानंतर पुन्हा उन्हाचे चटके बसत आहेत, त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळतोय। यापुढे देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। काँक्रिटीकरण आणि नालेसफाईची कामं सुरू झालेली आहे। ही कामं 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी दिले। राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला, त्यानंतर रस्त्यांची कामं आणि नालेसफाईबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली। पुणे शहरामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। शहर पोलिसांनी याबाबत आदेश जारी केला। हे आदेश पुढील 30 दिवसांसाठी म्हणजे 5 मे पर्यंत असतील। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं देखील या दरम्यान सांगण्यात आलेलं आहे। एसटी महामंडळाकडून 11 लाख एसटी बसेसची तपासणी करण्यात आली। यामध्ये 6,000 विनातिकीट प्रवासी आढळले। गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवासी प्रवास करतात। बसने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी तिकीट तपासणाऱ्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। युवराज सिंगच्या जीवनावरती आधारित बायोपिक चित्रपटाचं काम पुन्हा सुरू झाल्याची घोषणा निर्माता रवी भागचंदका यांनी केली असल्याचं बघायला मिळतंय। युवराज सिंगच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपण जर बघितलं तर चढ उतार आणि कर्करोगावरील विजय आणि पुनरागमन या सर्व घटनांचा आढावा या चित्रपटामध्ये घेतला जाणार आहे। भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल पंबन ब्रिजचं पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केलं। रामेश्वरम मधील पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचं परिपूर्ण मिश्रण असेल। रामेश्वरला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावरती भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय पराक्रम आहे। शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आता अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारलेलं आहे। लाईटली बोलून कुणालाही दुखवू नका असं पवार म्हणाले। तर शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असं देखील त्यांनी या दरम्यान सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना उपरती झालेली आहे। शेतकऱ्यांबद्दल अनावधानानं वक्तव्य केलं। शेतकऱ्यांचा मानसन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं ते बोलले आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे, मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध होतोय। कोकाटेंच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरेंनी व्यंगचित्रातून कोकाटेंना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी बांधून जा असा सल्ला दिला। माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यात ठाकरे गट शिवसैनिक आक्रमक झाले। झाशीर आणि पुतळा परिसरामध्ये कोकाटेंच्या प्रतिमेत जोडे मारून ठाकरे गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले।
उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा कुचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तर रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला. आताचा भाजप मूळ भाजप पक्ष राहिलेला नाही ही टीका संजय राऊतांनी केली. भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केलाय असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रश्नावरती खासदार नारायण राणे पत्रकारांवर संतापले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाही असं राणे यांनी म्हटलं. नारायण राणे यांनी आज शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलंय. त्यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते. अजित पवार यांनी आपलंच कौतुक करत पाठ थोपटली. बारामतीमध्ये मी जेवढं आतापर्यंत काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही असं म्हणत अजितदादांनी शरद पवार यांना चिमटा काढला. बारामतीमध्ये एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलेला आहे. अजित पवार यांच्या जवळचा असला तरी देखील मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा हे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते असं देखील त्यांनी सांगितलं. वरून उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला बघायला मिळतोय. भारतीय जनता पक्ष हा जमिनींचा व्यापारी आहे. भाजपला वक्ची जमीन आपल्या मित्रांना द्यायची असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. वक्फ बोर्ड विधेयकावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर गंभीर आरोप बघायला मिळतोय. मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा डाव भाजपचा आहे असा आरोप आव्हाडांनी केलाय. पुढे एक मोठी बातमी थेट पुण्यातून आहे. पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणातील चौकशी समिती वादात सापडली आहे. कारण पुणे मनसेने चौकशी समितीवरती आता आक्षेप घेतला. चौकशी समिती अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्यावर मनसेने गंभीर आरोप केले. त्यांना चौकशी समिती अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी मनसेने केली. तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालेला आहे. चौकशी समितीवरती मनसेचा आक्षेप आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. यावेळेस आपण जर बघितलं तर आता मनसेकडून थेट चौकशी समितीवरतीच आक्षेप घेण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झाले असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत जर बघितलं तर मनसेचं नेमकं काय म्हणणं आहे, हा आक्षेप नेमका कशावर घेण्यात आलेला आहे, हा देखील सवाल या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे.